गाडीतील पेट्रोल कमी झाल्यावरती आपण म्हणतो रिझर्व लागलाय आणि आपल्याला कॉक फिरवावा लागतो. तर रिझर्व म्हणजे काय वेगळा टँक असतो का? तर नाही. चला या व्हिडिओमध्ये जाऊन घेऊयात रिझर्व म्हणजे. बाईकच्या टँकमध्ये एकच कंपार्टमेंट असतं, फक्त जो कॉक आहे त्याचे दोन आउटलेट असतात. एक म्हणजे मेन आउटलेट आणि दुसरं म्हणजे रिझर्व आउटलेट. मेन आउटलेट हे बाईकच्या टँकमध्ये थोड्या वरच्या पातळीवरती असतं आणि रिझर्व आउटलेट हे बॉटमला असतं. त्यामुळे ज्यावेळेस मेनच्या आउटलेट पर्यंत पेट्रोल ज्यावेळेस संपतं त्यावेळेस आपण म्हणतो अरे रिझर्व लागला, आणि आपण कॉक स्विच करून रिझर्व आउटलेट मधलं पेट्रोल गाडीला देण्यासाठी सुरुवात करतो. रिझर्व ही एक प्रकारची वॉर्निंग सिस्टीम आहे की आता पेट्रोल कमी झाले आणि आपल्याला लवकरात लवकर पेट्रोल टाकण्याची गरज आहे. पण भारतामध्ये आपण रिझर्व काही मानतच नाही. रिझर्व लागला तरी आपण गाडी बराच वेळ चालवतो, परत 100चं पेट्रोल टाकतो आणि रिझर्व वरतीच गाडी चालवतो. तर रिझर्वचा जर तुम्हाला व्यवस्थित उपयोग करायचा असेल तर रिझर्व लागल्यानंतर लगेचच नवीन पेट्रोल भरा. काय होतं की टँकमध्ये जे करोजन पार्टिकल्स निर्माण होतात किंवा डस्ट पार्टिकल असतात ते टँकमध्ये बॉटमला जाऊन बसतात, आणि जर तुम्ही रिझर्वमध्ये पेट्रोल भरपूर वेळ वापरलं तर हे पार्टिकल कार्बोरेटरमध्ये जाऊन कार्बोरेटर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून लवकरात लवकर पेट्रोल टाकत जावं आणि आपल्या गाडीचं लाईफ चांगलं ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि मला फॉलो करा. थँक्यू.